जय हिंद. TV नेक्स्टच्या या स्टुडिओमध्ये आज वेगळ्या प्रकारचं संदर्भ आपल्याकडे लाभलेले आहेत. आपण गेले 3 दिवस युद्ध सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती, त्यांचे अनुभव, त्यांच्या भावना जाणून घेत आहोत. पण आजचं हे वेगळेपण आहे की कोल्हापूरचे सुपुत्र भारताच्या लष्करी सेवेमध्ये ठिकठिकाणी प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे युद्ध हे अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव आणि त्यांचा एक अस्सलता यामध्ये आपल्याला नक्कीच जाणवणार आहे. स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आपले चंद्रकांत पाटील सर आहेत. संदर्भ तुमचं युनिट कोणतं होतं आणि आपली कशी कशी लष्करी सेवा झाली, कशी परंपरा आहे आपली? नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम. सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूरचे जे योद्धे लढत आहेत त्या सर्व जांबाज योद्ध्यांना देशवासियांचा तर नमस्कार आहेच. आणि आम्ही माझे सैनिक शक्तीचाही आमच्या योद्ध्यांना सलाम आहे. इतकं अप्रतिम असं काम भारतीय सेना तिन्ही दल, वायुसेना, जलसेना, भूसेना यांच्या माध्यमातून देश पाहत आहे, जग पाहत आहे. तर या भारतीय सेनेचे आम्ही माजी सदस्य आहोत. त्यामुळे त्याचा एक प्रचंड गर्व आहेच. कालही होता, आजही आहे, उद्याही असेल. आणि परिचय करून देताना मी चंद्रहार पाटील, राष्ट्रवादी बुद्रुक, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. सैनिक संदर्भ, सेवेचा संदर्भ असा की माझे चुलते भाऊराव कृष्णाजी पाटील हे स्वातंत्र्य सैनिक राहिलेले आहेत. त्यांनीही त्या काळात, ब्रिटिश काळात, शनिवार वाड्यावरचा युनियन जॅक काढून मोडून तिरंगा फडकवायचं काम, एवढं मोठं काम माझ्या चुलत्यांनी केलेलं आहे. त्यांची प्रेरणा घेऊन मी 1988 साली सैन्यात भरती झालो. कोल्हापूर केमलाई हिल स्थित 109 बटालियन जी मराठा आहे यांच्या या युनिटच्या माध्यमातून साधारण एक 22 वर्ष सेवा करता आली. या सेवेत देशाच्या विभिन्न ठिकाणी काम करता आलं माझ्या युनिटच्या माध्यमातून. त्यामध्ये खास करून काश्मीरमध्ये 12 वर्ष, त्यानंतर गुजरात, नलिया, कच्छभुज, त्याचबरोबर दिल्ली, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी सेवा बजावता आली. जम्मूमध्ये सेवा बजावता आली. आणि त्याच्यानंतर आणि अभिमानानं तुम्हाला सांगायला गौरव वाटतो की सध्या माझे एकुलते एक सुपुत्र ज्यांचं नाव जयहिंद पाटील आहे, तो सध्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या माध्यमातून या क्षणी सीमावर्ती क्षेत्रावर या युद्धात तैनात आहे. एक बाप म्हणून मला त्याचा फार तिथं गर्व वाटतो. आणि त्याचबरोबर निवृत्तीनंतर आम्ही बरंच काही सैनिक एकता चळवळीचं काम गेली 11 वर्ष करत आहोत. असं नाही की आम्ही पेन्शन घेऊन आलोय आणि आमच्या परिवारातच गुंतलो आहोत, अशा पण नाही. सैनिक चळवळ एकत्र झालेली नव्हती. सैनिक चळवळ एक होण्यासाठी आज गावोगावी सैनिक, तालुक्याच्या ठिकाणी सैनिक कार्यालय होत आहेत, गावोगावी सैनिकांचे सैनिक भवन होत आहेत. त्याचबरोबर पूर्ण सैनिक आज महाराष्ट्राचा असेल, कोल्हापूरचा असेल, एक झालेला आहे. याचा विषय वेगळा कधीतरी आपण त्यानंतर घेऊ. आज आपण इथं आम्हाला या युद्धाच्या निमित्तानं बोलवलात तरी माझे सहकार्याने आम्ही चर्चा करूया. थँक्यू. वीरेंद्र हरुगळे सर हे फौजी नावानं आपल्या परिचित आहेत. आपल्या शिवाजी पेठेचा अक्षल बाज हे जपतायत आणि आपल्या सेवेनंतर ते आता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. आपला परिचय आणि आपलं कुठं कुठं जॉईनिंग होतं जातं? नमस्कार, मी वीरेंद्र हरुगळे. माझं फर्स्ट पोस्टिंग JNK होतं, जम्मूमध्ये, सुंदरबनी. त्यानंतर आता माझी टोटल त्यानंतर 17 वर्ष कंप्लीट करून मी आता पुन्हा रिटायरमेंट झालो. रिटायरमेंट झाल्यानंतर मी आता जिल्हा सैनिक आपलं कलेक्टर ऑफिसमध्ये कार्यरत आहे. नमस्कार, मी उमाकांत रमेश तुळशीकर. माझी फर्स्ट पोस्टिंग 152 AD मध्ये झाली आणि मी 17 वर्ष नोकरी करून 2014 मध्ये रिटायरमेंट घेतली. जय हिंद, वंदे मातरम, जय भारत. मी शिवाजी चव्हाण, 109 इन्फंट्री बटालियन टीम मराठा लाईन या बटालियनमध्ये 20 वर्षे सेवा करून निवृत्त आहे. सध्या मी कोल्हापूर स्थित आहे, पण माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट मागणी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आणि 20 वर्षे सेवा करत असताना आम्ही पहिली पोस्टिंग आमची जम्मू काश्मीरमध्ये, त्याच्यानंतर राजस्थान, त्याच्यानंतर सिकंदराबाद, हैदराबाद, पुणे अशा भरपूर आम्ही देशासाठी सेवा केल्या. आज ऑपरेशन सिंधूर याबद्दल बोलताना आम्ही थोडक्यात प्रतिक्रिया देणार आहोत. स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल आपण आपले आभार व्यक्त करतो. आत्ताचं जे युद्ध आहे, तुम्ही एका युद्ध केलेलं आहे, त्यावेळी युद्धाची तार यायची किंवा यायचं संपल्याला 2-2 आठवड्याला युद्ध झाले, संपले. आता बॉम्ब पडल्या डायरेक्ट दिसतं. माहितीचा विस्फोट आहे, विज्ञानाचा विस्फोट आहे, सोशल मीडियाचा विस्फोट आहे आणि युद्धही विस्फोट झालेला आहे. तर या सगळ्याकडं ह्या मिशन सिंधूरकडे आपण कसं बघणार?
खरं तर आज या निमित्तानं देशवासियांना अभिमानानं सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. जे हिंदुस्थानचे सर्वच माजी सैनिक शक्ती आज तयारात आहे की भारतीय सरकारकडे, भारत सरकारकडे, संरक्षण मंत्र्यांना आणि आमच्या सर्वोच्च सुप्रीमो राष्ट्रपती महोदय या तिन्ही सेनेच्या प्रमुख असतात, यांच्याकडं प्रत्येक गावोगावचा सैनिक मनानं तनानं इच्छा व्यक्त करतो की आम्हाला ही या युद्धात बोलवा. तर हे माझे सैनिक विना वेतन केवळ साधन सामुग्री आणि राशन पाण्यावर या राष्ट्रावर हे जे सध्या येऊ घातलेलं संकट आहे हे परतवून लावण्यासाठी आम्ही माझे सैनिक तयार आहोत. हे आमची सर्वात मोठी जर जागृती झाली असेल तर ती ह्या युद्धात झालेली आहे. हे तर मला तुम्हाला सांगताना खूप गर्व वाटतोय, कारण माझे सैनिक एक असा घटक आहे तो निवृत्त झाल्यानंतरही त्याला जे मिळालेलं प्रशिक्षण आणि कमाल आहे त्या वर्दीचा, ज्याच्याविषयी सांगावं त्या वर्दीची शक्ती आहे. भारतीय सेनेची जी वर्दी आहे त्या वर्दीची ही शक्ती आहे, चमत्कार आहे की ती वर्दी आजही आम्हाला खुणावते आहे. त्याचं कारण हे म्हणजे तुमचं काय अनुभव, तुमचं काय सगळ्या युद्धात सुरुवातीवर काय? नाही, युद्धाचं म्हणजे फर्स्टली त्यांनी जे बाळ हल्ला केला हां. त्यावर जे POK मध्ये त्यांनी पेरे लावला. वर्तन करून ते हे केले, त्याबद्दल आपली हीच भूमिका आहे की त्याचा सडेतोड उत्तर हे आता पूर्णपणे जोपर्यंत हे युद्ध संपत नाही तोपर्यंत एकदाच हा विषय कट करून हा संपवायला पाहिजे. कारण सारखं सारखं तेच 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 रड गाणं घेण्यापेक्षा एकदाच काही ना काही तर निकाल लागू दे. त्या निकालात आपणच जिंकणार आहे हे सर्वस्व सत्य आहे आणि त्यासाठी काहीही करावं लागेल ते सगळे आपली सेना तयार आहे. माझे सहकारी जे वीरेंद्र हरपले आता बोलले ते अतिशय योग्य त्यांचा हा मुद्दा आहे किंवा हा सर्वांचाच आहे. परवा श्रीमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी परवा एका कार्यक्रमात म्हणाले, रक्षा संशोधनी DRDO जे आहे आमचं देशाचं, त्या कार्यक्रमात म्हणाले, तुम्हारे मन में जो है वैसा होगा हम करेंगे. हे या देशाच्या संरक्षण मंत्र्याचं वाक्य खूप काही बोलून गेलं त्याच दिवशी, आणि त्याच दिवशी जगानं ओळखलं की आता पाकिस्तानची काही खैर नाही. आणि त्यामुळे जे तुम्ही आता बघत आहात गेली 2-3 दिवस, हा खरं तर निवळ पाकिस्तानसाठीच नाही, जगाला सुद्धा मेसेज गेलाय की हिंदुस्थानची कळ काढली की काय होतं. कारण हिंदुस्थानचा इतिहास जर लक्षात घेतला तर या देशानं 700 वर्षे मुघल गुलामगिरी सोसलेली आहे, त्याच्यानंतर 150 वर्षे इंग्रजांची सत्ता गुलामी सोसलेली आहे, आणि 1947 नंतर आज अखेर विनाकारण म्हणतोय मी, आय रिपीट अगेन, पुन्हा मी रिपीट करतोय की विनाकारण या देशावर युद्ध लादली गेली. त्यातलं पहिलं युद्ध देश स्वतंत्र झाल्यानंतर कबायलीने जे केलं हे खऱ्या अर्थानं अघोषित युद्ध होतं. नेमानं 4 युद्ध आहेत, पण कबायलीचा पुन्हा अटॅक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला होता. आणि त्यावेळेला सुद्धा भारतीय वायुसेनाच होती, जे मेजर सोमनाथ शर्मा जे श्रीनगरच्या विमानतळावर उतरले आणि त्यानंतर भारतीय फौजेनं त्यांना इतकं दूर पिटाळलं की तो न सांगण्या पलीकडला मानहानी पराभव हा पाकिस्तानचा पहिला पराभव 47. त्याच्यानंतर आपण दुसरं युद्ध लढलं 62चं, त्याच्यानंतर तिसरं युद्ध लढलं 65चं, आणि त्याच्यानंतर चौथं युद्ध लढलं 71चं, 5वं युद्ध लढलं कारगिल वॉर, आणि खऱ्या अर्थानं हे 6वं युद्ध आहे. तर ही 6 युद्ध आमच्यावर लादलेली आहेत. हे जगाला माहिती आहे. भारतीय नेतृत्वानं पहलगाम अटॅक झाल्यापासून इतकी काही सहनशीलता दाखवली की या राष्ट्रीय नेतृत्वाच्या सहनशीलतेला आमचा सलाम असेल, देशवासियांचा सलाम असेल. कारण राष्ट्रप्रमुख मोदीजींनी आणि तमाम त्यामध्ये आणखी एक महत्वाचं नाव घ्यावं लागेल, संरक्षण मंत्री आहेतच, गृहमंत्री आहेतच, सर्व सेना आहे, 3 सेना दल आहेत, सेनेचे सर्व ऑफिसर्स, जवान, सर्व सरदार साहेबान, हे सर्व म्हणजे आहेतच. आणखीन एक नाव घेत ज्यांना आधुनिक राष्ट्राचा श्रीकृष्ण म्हणता येईल ते म्हणजे अजित कुमार डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. या माणसाची चाणक्य नीती काय आहे हे जग ओळखून चालले. अजित डोवाल काय आहेत हे आज जगाला खऱ्या अर्थानं कळून चालले. या युद्धाचे ते सुद्धा पडद्या पाठीमागचे खरे चाणक्य ठरलेले आहेत. आणि महत्वाचं सांगतो, कोणतंही राष्ट्र त्याच वेळा सक्षम बनतं ज्या वेळा त्या देशाचे नागरिक रस्त्यावर उतरतात आणि त्या सेनेच्या मागे ठाम उभा राहतात. आमचं भारत स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठी जर आमची शक्ती कुठली असेल तर 140 कोटी आमची जनता, हिंदुस्थानची जनता, जनार्दन मायबाप यांच्या आशीर्वादावरच आम्ही पुढं अखंडपणे लढत आहोत, लढत राहू. आणि या राष्ट्राला
लहुलवान होण्यापासून रक्तबंबाळ होण्यापासून आमच्या जीवात रोम आणि कणकण आहे तो पत्र आम्ही माझे सैनिक सुद्धा नियमित सेना जी सध्या आता सीमेवर काम करतात त्यांच्या जोडीला आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत. हे परत आणि एकदा तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो. ऑपरेशन सिंधू संदर्भात जर बोलायचं झालं तर भारतानं फक्त आणि फक्त उग्रवाद्यांच्यावरच हल्ला केलेला आहे. कोणत्याही त्यांनी नागरिकांना इजा पोचवली नाही किंवा पाकिस्तानी सैनिकाला त्यांनी कुठली इजा पोचवली नाही. आणि हे एक पाकिस्तानच नाही तर जगाला एक पॅटर्न आहे की फक्त छेडेगे तो छोडेगे नाही या पद्धतीचं. पहलगाममध्ये जो त्यांनी भ्याड हल्ला केला उग्रवाद्यांनी केला त्या उग्रवादाला पाठबळ द्यायला पाकिस्तानच आहे, जगाला सगळ्यांना माहीत आहे. आणि 26 जे पर्यटक आमचे जे गेले, माझ्या माता भगिनींचा त्यांनी सिंदूर मिटवायचं काम केलं, त्याला खरोखर प्रत्युत्तर द्यायला आमचा भारत देश आहे. आणि आम्ही सर्व माजी सैनिक आणि आमची जनता जी आहे भारतीय जनता त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. आणि असा भ्याड हल्ला त्यांनी भरपूर वेळा केला. आम्ही ज्या वेळेला ड्युटीवर असताना सुद्धा बघितलेला आहे कारगिलमध्ये आमच्या इथला स्वतः अभि सूर्यवंशी शिवाजी पेठेतले जेव्हा शहीद झाले त्यावेळेला सुद्धा तो भ्याड हल्ला होता उग्रवाद्यांचा. असल्या हल्ल्यांना आम्ही भरपूर वेळा प्रत्युत्तर दिले. आणि इथूनही पुढे आम्ही आज कोल्हापूरमधून आमची टीम जाऊन सुद्धा त्यांना प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत. हे पाकिस्तानने आम्ही ठणकावून सांगत आहे. पाकिस्तानने ते आमच्या माध्यमातून आपल्या चॅनल माध्यमातून आणि सोशल मीडिया माध्यमातून त्यांनी ऐकावं अशी आमची प्रतिक्रिया आहे सर. या भावना फक्त या माजी सैनिकांच्या नाहीत, या भावना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आहे. काय एकदा आहे तो सोक्षमोक्ष लागून टाकू दे. अजून किती वेळेस आम्ही सहन करायचं? या दहशतवाद्याची झळ या प्रत्येक नागरिकाला बसत आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळ होते, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. सीमेवरती लढणाऱ्या जवानांना अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगामधून सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या युद्धाच्या प्रतिक्रिया ज्या तीव्र पद्धतीने येत आहेत त्याच्या मागची भावना खूप महत्वाची आहे. आणि ती भावना हीच आहे की राष्ट्रभक्तीची ही भावना आहे. आणि त्याच्यामुळे हे माजी सैनिक सुद्धा म्हणतात जर गरज पडली तर आम्ही आज देखील अंगावरती वर्दी चढवून थेट पाकिस्तानला भिडायला तयार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे 4 जण जे आपले माजी सैनिक या ठिकाणी बसलेले हे प्रत्येक जण जम्मू काश्मीरच्या सीमेवरती लढण्याचा, त्या ठिकाणी दहशतवाद्यांशी लढण्याचा अनुभव त्यांच्या पाठीचे. त्याच अनुषंगानं आणि सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी थोडंसं संवाद साधण्याचा प्रयत्न करू. सर, ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहात, आपल्या सगळ्या भावना इतक्या तीव्र रीतीनं व्यक्त करीत आहेत. आता नुकतीच एक माझ्याकडे बातमी आली की पाकिस्ताननं जवळपास आपल्या जम्मू मधल्या 20 घरांना टार्गेट केलेलं आहे. अगोदर आपण पहलगाम नंतर त्यांच्या दहशतवादी तळांवरती हल्ला केला, त्याच्यानंतर पाकिस्तानची हे कुरापत काढण्याचे कारण काय आहे त्यांचं? पाकिस्तानची ही जी हरकत आहे ही हरकत एवढ्यासाठी सध्या चालली आहे की त्यांना तिन्हीकडून जागतिक स्तरावरून आणि खास करून तिथल्या जनतेकडून, पाकिस्तानच्या जनतेकडून ते कोणी सापडलेले आहेत. जागतिक स्तरावरून त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. आणि सैनिक जे आहे, आमचं सैनिक आणि पाकिस्तानचं सैनिक ही जर तुम्ही तुलना केलीत, एक राक्षसी प्रवृत्तीचं सैनिक आणि इकडं प्रभू रामचंद्रांची सेना म्हणता येईल, शिवरायांची सेना म्हणता येईल, असे संस्कार असलेली सेना आणि पलीकडची सेना ही नापाक पाक ही राक्षसी भावना असलेली सेना. कारण आजपर्यंत बघा त्यांचं नेतृत्व आठवा, 5 ते 6 नेतृत्वाने त्यांच्या फाशी घेतलेली आहे. 2-3 राष्ट्र नेतृत्वाने देश सोडून पलायन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे लष्कर प्रमुख हे देश सोडून पळालेले आहेत. आणि आता लष्कर प्रमुखांना इम्रान खानचं पण काही वस्तुस्थिती आहे बघा. आताचे जे त्यांचे लष्कर प्रमुख आहेत त्यांना सुद्धा खाली कसून दुसराच बागुलबुवा तिथं उभा राहतोय. एवढं लक्षात घ्या की एवढंच राष्ट्र आहे. मला या गेल्या 15 दिवसात मी माध्यमासमोर हल्लेलो नाही आहे. वृत्तपत्र माध्यम हेच माझं मी, कारण मी सैनिक आहे आणि तो माझा पेशा आहे. त्यामुळे माध्यम हे घेऊन बसलो होतो. सर, मला सांगताना अभिमान वाटेल की नेहमीप्रमाणेच राज्यकर्त्यांनी थोडं उलटसुलट बोललं की आम्हाला नाही आवडलेलं, जनतेला आवडलेलं नाही. मी नम्रपणानं सांगू इच्छितो. आणि युद्धाच्या समयी खरं तर आज आपण एक झालोय. आता कालच एक चित्र आलंय, विरोधी पक्ष नेते देशाचे खासदार राहुलजी गांधी, त्याचबरोबर श्रीमान राजनाथ सिंह, मल्लिकार्जुन खरगेजी हातात घालून चालत आहेत. त्या एका चित्रामुळे देशवासियांची छाती फुलून आलेली आहे. राजकारण एरवी, पण आज युद्धाच्या प्रसंगी राष्ट्र एक आहे. आजच्याच पेपरला हे चित्र आहे, सगळ्यांनी जरूर बघावं. आजच्या पेपरला राजनाथ सिंह, राहुलजी आणि
श्रीमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी आणि खरगेजी हे तिघे संसदेच्या बाहेर येत आहेत. प्रचंड बोलका निश्चित केला यातून हे मला एक अभिमान सांगायचं खरं वाटतं. म्हणजे सर याच्यावरती चर्चा होत राहील. मला एक विचारायचं आहे ते म्हणजे आता लढाईला काल म्हणजे लढाई तशी म्हणता येईल आपल्याला की कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे. आता जवळपास 24 तास उलटत येतील. हे 24 तास उलटत आल्यानंतर पाकिस्तान आता दयेची भीक मागताना वेगवेगळ्या राष्ट्रांकडे जात आहे. जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर पाकिस्तान किती तास किती दिवस तग राहून धरू शकतो? सर पाकिस्तानचा जर आपण हिशोब बघितला जे स्वातंत्र्य झाल्यापासून पाकिस्तानची फक्त आमचे एक 5-6 जिल्हे जर केले ना तेवढंच त्यांचं क्षेत्रफळ आहे. त्यांचं काही क्षेत्रफळ जास्त नाही, त्यांची काही फौजची कॅपॅसिटी जास्त नाही किंवा त्यांच्याकडे अण्वस्त्र नाही आहेत आणि त्यांनी खरोखर बिलकुल हा उग्रवाद पोसायला नाही पाहिजे. त्यांना जर चंद सेकंद लागतील, चंद सेकंद नष्ट करायला भारताला आमच्या आणि फक्त माजी सैनिक गेले ना तर त्यांना नष्ट करू शकतो. आमची आर्मी बाजूला ठेवा, पोलीस बाजूला ठेवा, माजी सैनिकांची संख्या आमच्या हत्यारा घेऊन जाऊन आम्ही त्यांना बरखास्त करू शकतो पूर्ण पाकिस्तान. एवढी आमची ताकद आहे आमच्या इंडियन आर्मीच्या माजी सैनिकांमध्ये आणि इंडियन आर्मीची शक्ती तर कोल्हापूरची सेना माजी सैनिक असेल किंवा ऑल महाराष्ट्राची सेना, भारताची सेना, माजी सैनिक सेना घेऊन गेलो तर त्यांना 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. हे माझ्या आता विद्यमान सेनेचं सांगतोय. आणि माजी सैनिक जर गेले तरी सुद्धा त्यांना काय जास्त वेळ लागणार नाही नष्ट करायला त्यांना, उग्रवाद्यांना आणि त्यांच्या सेनेला सुद्धा. या सगळ्या ह्याच्यात सर एक चांगला विषय केला की आपल्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आणि 2 महिला यांनी ह्या पहिल्या जो ब्रीफ केलं, एक पंजाबच्या आहेत, एक आपल्या मुस्लिम समाजाचे आहेत आणि हा ते मोठा संदेश गेलेला की नारी शक्तीचा सिंदूर या नावापासूनच हे ब्रीफ करण्यापासून एक चांगला मेसेज आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलाय का म्हणजे नारी सन्मान सुद्धा आपण केला. अगदी म्हणजे महत्वाचा मुद्दा तो या युद्धाच्या निमित्तानं समोर आलेला आहे जगाच्या. कारण सिंदूर नाव हे दिल्यामुळं अख्खी भारतीय आदिशक्ती जागी झाली तर आहेच. त्याचबरोबर देशाचे जे नागरिक आहेत, वयस्कर नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, बालकं असतील, मुली असतील, मुलं असतील, हे सुद्धा सिंदूर ऑपरेशन या नावातच प्रथम आम्ही जिंकलो आहोत हे सांगतो इथं अभिमानानं. दुसरं, ज्या 2 लष्कराच्या अधिकारी आहेत त्यापैकी एक कुरेशी आणि व्योमिका सिंग या 2 महिलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. देशाला खऱ्या अर्थानं संबोधित केलं या दोघींनी. आणि त्याच वेळेला आमच्या सुप्रीमो भारतीय सेनेच्या ह्या महिला आहेत आदरणीय द्रौपदी मुर्मूजी. त्यामुळं महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण किती जोरावर झाले हे या जगाला युद्धाच्या निमित्तानं दिसून आलं. आणि तुम्ही या एक वाक्य ते पण बोललो की मुसलमान म्हणजे मुसलमानचे आपली महिला एक मुस्लिम समाजाची महिला पोचलाय. हे बघा मुस्लिम समाजातली सगळी लोक पण तशी नाही आहेत, त्यातली पण काही आहेत, मात्र एक जी आहे त्यांचा पूर्णपणे बिमोड होण्याचं गरजेचं आहे. मगाशी मी सांगायला विसरलो, मगाशी आपण जो प्रश्न विचारला तर देशाच्या ज्या राजकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्या देऊ नयेत अशा होत्या. नंतर पूर्ण सगळ्या प्रतिक्रिया एक आहेत. अगदी म्हणजे हा सुद्धा खूप मोठा ह्याचा विषय आहे म्हणजे जाणून घेण्याचा. कोणता? मॉकड्रिल साठी जगाला, हिंदुस्थानला म्हणजे भारतीय नेतृत्वानं तयारी करायला सांगितली आणि ऍक्च्युली पाकिस्तानला वाटलं मॉकड्रिलच्या नादात हिंदुस्थान अजून 4 दिवसांना आमच्यावर अटॅक करेल, पण देशाला आणि जगाला गुंतवून ठेवलं मॉकड्रिलच्या नादात आणि त्याच रात्री अटॅक केला. ही सगळ्यात मोठी चाणक्य नीती, यशस्वी चाणक्य नीती म्हणावं लागेल. आणि प्रतिक्रियेच्या बाबतीत जर म्हणाल तर मी आवर्जून नाव घेईन खासदार इम्तियाज जलील आणि ओवेसी साहेबांचं नाव घेईन. कारण त्या दोघांची स्टेटमेंट एवढी खतरनाक आहेत अंगावर शहार येण्यासारखे आहेत. अरे एक बार हिसाब खत्म कर दो यार, ये क्यों, ये सारा पाकिस्तान को एक बार खत्म कर दो. कि विद्यमान खासदार ओवैसी आणि जलील साहेब तर म्हणायचे इतना सा छोटा सा देश क्यों हमें बार बार सताता है, एक बार फैसला ही खत्म कर दो. त्या नेत्यांच्या तोंडचे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या या देशातला सर्वसामान्य जीव सुद्धा पेटून उठलाय. अशा प्रतिक्रिया राज्यकर्त्यांनी युद्धाच्या समाप्तीपर्यंत ठेवाव्यात आणि कृपा करून नम्र विनंती आहे भारतीय सेनेच्या वतीनं की अटॅक कधी झाला, कसा झाला, केव्हा झाला याचे पुरावे राजकीय नेतृत्वानं मागू नयेत एवढी प्रामाणिक विचार माझ्या देशाच्या राज्यकर्त्यांच्याकडे आहे. या निमित्तानं नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून देशाच्या राज्यकर्त्यांना करतो. आणखीन एक गौरव सांगाविषयी वाटेल, या देशाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब संरक्षण मंत्री असताना त्यांनी महिला भरती करण्याचं धोरण प्रथम राबवलं. त्यामुळे आज ज्या महिला
आदिशक्ती पराक्रम गाजवत आहेत, रणरागिणी म्हणून पुढे येत आहेत, त्याचं श्रेय प्रारंभिक हे खासदार पवार साहेबांना आपल्याला द्यावंच लागेल. कारण त्यांनी त्यावेळेला निर्णय घेतला. भारतीय सेना दलात महिलांना दारं खुला केलीत. आज तुम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वात पाहताय, एनडीए फक्त मुलांना होतं, मुलींना पण आता देशाची सगळ्यात मोठी मानलेली संस्था राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला पुणे ही सुद्धा आज आमच्या मुलींना लेखींना खुली केली. आज तिथं त्या माध्यमातून मुली भरती होत. अग्निवीरच्या माध्यमातून सामान्य सोल्जर म्हणून सुद्धा आज मुली बाळी भरती होत आहेत. हे सगळ्यात मोठे या देशाचं यश आहे. या सगळ्याबद्दल आता नागरिकांनी एक जबाबदारी राहिली पाहिजे. कारण 15 दिवस झाले सगळेजण म्हणत होते किती दिवस झाले, किती वेळ लागला, पण आता लोकांना कोण चुकलं, हे सगळं आंतरराष्ट्रीय पासून ते स्थानिक पासून पातळीवर आपण सगळं पेपरवर्क करून हे सगळं केलेलं आहे. तर मध्ये राफेलला काय तर ते कांदा लिंबू मिरची लावून राफेल काय आमुषाला पोचणार का असं चीप प्रकारच्या किंवा उथळ कॉमेंट आल्या, तर नागरिकांनी काय प्रकारे संयम राखून यामध्ये काम केलं? नाही, ह्या कॉमेंट्स जे आहेत ते कॉमेंट्स चुकीचे आहेत. ऍक्च्युली ते लिंबू आणि मिरची बांधणं, हे करणं ते करणं हे चुकीचंच आहे. त्याच्यामुळं काय व्हायला लागलंय, संभ्रम निर्माण व्हायला सगळ्यांना लोकांना कळायला लागले की बाबा हे खरं आहे का ते खरं आहे. लोकांना कन्फ्यूज करायला माणसं. मग ते कन्फ्यूज न होता जे आपल्या देशाच्या हित प्रेमाचं किंवा देशासाठी जे आपण करायचं आहे त्या लक्ष देऊन त्यात आता 15 दिवस काय कारवाई झाली नाही तर सगळे म्हणत होते ऑपरेशन ते हे झालं का, मोदी कुठे गेले, 15 दिवस गेले, कुठे गेले, काय गेले. मोदी गेले म्हणजे मोदी कुठे गेले नव्हते. मोदीचा अभ्यास 15 दिवसाचा हा होता काय करायचं असते. लढाई म्हणजे ते नॉट फॉर जोक काय हे गोष्ट नाही की आता गेलो इथं भांडणं करून आलो झालो विषय. हे लढाई नाही. लढाई करायची म्हणल्यावर त्याचा अभ्यास पूर्ण पाहिजे. पूर्ण अभ्यासानंच ते करायला लागते. म्हणून ते 15 दिवस लागले. आता 15 दिवस जे लागले, 14-15 दिवस लागले, त्यानंतरचा ह्यो रिपोर्ट आता आपल्याला बघायला मिळालाय काय हालत झाली त्याची. आणि 15 दिवस आणि अजून 2-4 दिवस जर आपण शांत बसलो आणि शांत चित्तानं सगळं बघून हे केलं तर त्यांचं नामोनिशान सगळा निघून जाईल. आणि ह्यात आपल्या जनतेनं फक्त एवढं करायला पाहिजे की मीडियामध्ये फालतू बातम्या आणि हे शेअर करण्यापेक्षा देशप्रेमाचं, देशहिताचं जे काय आहे ते लोकांनी ध्यानात घेऊन त्यावर करावं का. एकंदरीतच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी युद्धनीती आहे त्याच्यावरती भाष्य केलं. सगळेजण विचारत होते या हल्ल्यानंतर की भारत कधी याचं प्रत्युत्तर देणार. पण त्यावेळेस नरेंद्र मोदींनी असं दाखवलं की मी बिहारच्या निवडणुकांच्या मध्ये जाहीर सभेमध्ये आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानला वाटलं की आता हे सगळं शांत झालं. पण त्यांचं सगळं बाकीच्या दृष्टिकोनातून चालू होतं. आणि युद्धनीतीचा भागच जर म्हणायचं म्हटलं तर अगोदर अंदाज भारतीय सैन्याला होताच की पाकिस्तानची खोड काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. त्याच्यामुळे आज ना उद्या तो उलटून आपल्यावरती हल्ला करेल. आणि त्याच्यामुळेच जे मॉकड्रिलचं अगोदर 1-2 दिवस आपल्याला सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्ही ब्लॅकआउट करा, मॉकड्रिल झाल्यानंतर सायरन वाजल्यानंतर तुम्ही काय प्रिकॉशन्स घ्या, या सगळ्या गोष्टींचं प्रत्ययन काल संध्याकाळी 9 नंतर त्या भागामध्ये आलं. म्हणजे आपण किती पुढचा विचार केला होता हे. मला एक प्रश्न, आपण सगळेजणच माजी सैनिक आहात, या युद्धाचं आपण त्याला खऱ्या अर्थानं युद्ध असं म्हणू की याचं एक वैशिष्ट्य आहे की भारतानं आपली सीमा नाही ओलांडली. आपल्या सीमेमध्ये राहून त्यांनी थेट इस्लामाबाद आणि कराचीस्तानवरती हल्ला केला. ज्यावेळेस समोरच्या सैनिकाला कळतं की इथं राहून ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात तर त्या सैनिकांची मानसिकता काय झाली असेल या क्षणाला पाकिस्तान. आता आमचं युनिट एअर डिफेन्स, माझं युनिट एअर डिफेन्स, आता माझं युनिट आता जम्मूमध्येच टिकलाय. म्हणजे ते बोलायचं म्हणजे त्या कार्यरत आहे काय. मग जेव्हा हे एअर अटॅक्स व्हायला लागले, एअर अटॅक्स होताना, एअर अटॅक्स जेव्हा होतात आपले एअर अटॅक्स परफेक्ट व्हायला लागले आणि त्यांचे एअर अटॅक्स सगळे फेल व्हायला लागले. म्हणजे ह्यातच कळता येईल की आपली मॅन पॉवर आणि आपली पॉवर किती आहे, की सगळं तांत्रिक यंत्रणा आपली किती फास्ट आहे. ह्यातनच कळते की आपली यंत्रणा फास्ट आहे आणि त्यांची यंत्रणा फेल आहे. आणि कारण ती चीनची यंत्रणा आहे ना. आता चीनची यंत्रणा माहिती आहे आपल्याला, फेल यंत्रणा, काही उपयोगाची नाही. चीन जसं आपण वापरायच्या वस्तू असतात फेकतोय त्या पद्धतीच्या तिने यंत्रणा वापरल्या आहेत आणि काही दिवसात ह्याचा विल्हेवाट पूर्णपणे लागणार आहे. असं तुम्ही जो प्रश्न विचारला की या क्षणी तिथल्या सीमापारच्या हो, कारण काही व्हिडिओ झाले की काही सैनिक पाकिस्तानी सोडून मला आणि जगालाही आता म्हणजे हे सगळा प्रकार पहिल्यांदाच दिसून येतोय. तब्बल 600 सैनिक अधिकाऱ्यांचं पाकिस्तानी रेंजर्स जे अधिकारी आणि सैनिक आहेत युद्धापूर्वीच राजीनामा दिले.
हो. की त्यांना माहिती होतं की हिंदुस्थानचा बडगा किती जबरदस्त असणार आहे, कारण इकडे मोदी नावाचं नेतृत्व आहे, त्यामुळे होणार ते भयानक होणार. हे बघून युद्धापूर्वीच राजीनामा देणारा हा सैनिक पाळणारा हा जन्माला घालणारा देश हा जगाच्या पाठीला एक म्हटलं तर चालेल. दुसरी गोष्ट, आज जो तिथला सैनिक आहे तो सुद्धा गोंधळलेला आहे, बरोबर. त्याला माहिती नाही आहे, बरोबर. त्याच्यासमोर प्लॅन नाही आहे, बरोबर. त्याच्यासमोर आमच्या ऑफिसर सारखे, नाही. आमच्या नियोजन. ज्युनियर कमिशन अधिकाऱ्यांसारखे, आमच्या एनसीओ सारखे बरोबर. आणि जाबाज बहादूर आमच्या जवानांसारखे सैनिक तिकडे नाही आहेत. आमचे सैनिक ध्येयानं पेटलेत, त्यांचे सैनिक जीव वाचवायसाठी लढायला लागलेत आणि तो कसा वाचवायचा हे तरी त्यांच्या समोर आहे. त्यामुळे विनाश हा अटळ आहे आणि तो लवकरच तुम्हाला झालेला दिसून येईल. कारण हिंदुस्थान काय म्हणतात ते मध्ये घुसेंगे मारेंगे हा जो मध्ये पिक्चर जो आला आपला उरी. याचा उरीवर picture आला. उरीधर आहे, उरीधर ओरिजिनल सर्जिकल हा, उरीधर तसं त्यावेळेला जो मेसेज आला घुस के मारेंगे, आज तेच नेमकं चाललंय, घुसून मारत आहोत. आणि कदाचित नाही, फायनली राष्ट्र नेतृत्वाचा आणि चाणक्य नीतीचा हा एक पूर्वीच प्लॅन असा पहलगाम अटॅक नंतर हा ठाम झालाय, वजनी निर्धार झालाय. हीच वेळ आहे पाकिस्तान काश्मीर सोडवून भारतात घ्यायचं आणि ह्याच्यासारखी संधी पुन्हा नाही. नाही. आम्ही माजी सैनिक म्हणून देशवांच्या वतीनं आणि माजी सैनिकांच्या वतीनं आजी सैनिकांना सांगायची गरज नाही, ते already आहे. ते सीमेवर त्यासाठीच टाकून बसलेत की एकदा आम्हाला हा. पुढे जायचा आदेश द्या. हा. तर ह्या नाही, क्षणी पुन्हा फक्त त्यातले आदेश गरज आहेत. आहे ती भारतीय नेतृत्वाची, सर्वपक्षीय नेतृत्वाची, इथल्या माध्यमांची, इथल्या मीडियांची, या सगळ्यांची आम्हाला गरज आहे. तुम्ही फक्त वय म्हणा आणि पुढे जाऊन काय करायचं ते आमचं आम्ही बघतो. आणि गेलेलं काश्मीर याच वर्षी 2025 साली पुन्हा हिंदुस्थानात सामील झालेलं आपण आणि तो आनंदित क्षण एक पाहाल. मोठा एवढा असणार आहे. पाहिजे तुम्हाला आत्मविश्वास आज TV 9 मराठीला मी देतो. पाक व्यक्त काश्मीर आहे, त्याबरोबर बलुचिस्तान आहे. सामान्य मंत्री म्हणतात की तिथे 4 ते 5 तुकडे होते, किमान 2 तरी तुकडे अपेक्षित हे आहेत. खरं आहे, हं. हे अगदी 100% खरं आहे. हं. कारण पाकव्याप्त काश्मीर जे आहे आणि आमचं काश्मीर यातला फरक जर सांगायचं तुम्हाला म्हटलं तर अतोनात मागासले पण अतोनात त्यांच्यावर अन्याय बलुचिस्तानचे जे पाकवरचे नागरिक आहेत ते परवा लोकसभेच्या विजयानंतर मोदी पर्व जिंदाबादचे हा, नारे हो, देत होते. वैतागले ते हे मी तर राजकीय सैनिकांना राजकारणात संबंध नसतो, पण आठवण जे पाहिले ते मला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेला लोकसभा इलेक्शन झाल्या निकाल त्यावेळेला बलुचिस्तानमध्ये जल्लोष निघाले, वी वॉन्ट मोदी. हे हा फरक. आणि आज तुम्ही पाहाल काश्मीर गेल्या 4-5 वर्षात खास करून 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरची प्रगती, काश्मीरची डेव्हलपमेंट एवढी झपाट्याने प्रचंड झाली आहे की आज किमान 2-2.5 कोटी पर्यटक भेट देतात. आणि काश्मीरचा रोजीरोटीचा जो मुख्य मुद्दा आहे तो आहे पर्यटन. आणि हे पर्यटन बहरलं, हे पर्यटन इतकं वाढलं की शेजारच्या राष्ट्राला खोपू लागलं. काश्मीरमधली शांतता, मूळ काश्मीरी माणूस हा भारतीय प्रवाही भारतीय संघराज्याच्या एकात्मतेशी बांधील आहे. तिथल्या काश्मीरी सामान्य नागरिकाला अमन हवाय, शांतता हवाय. पण काही राष्ट्रवादीच्या तिथल्या शक्ती आहेत त्यांनी आज पत्र आहे काश्मीर, पण आता काश्मीर प्रश्न पुन्हा पेटणार नाही असं हे नेतृत्व सध्याचं याच्यावर जालिम उपाय देत आहे. हे आता तुम्हाला येत्या काही काळात दिसेल. मी मगाशी यांना प्रश्न विचारला होता की सध्या जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समोरचे आपले जे शत्रुपक्ष आहेत पाकिस्तानच्या सैनिकांची मनस्थिती काय, त्यांनी सांगितलं की ते फक्त आता जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून पाहत. तुम्ही स्वतः सीमेवरती असता, सीमेवरती होता, आपल्या सैनिकांची सध्याची मानसिकता काय असेल त्या ठिकाणी? आपल्या सैनिकांच्या मानसिकतेबद्दल जर बोलायचं झालं तर आपला सदैव जय आहे, कायमस्वरूपीचा विजय आहे. आणि आमचे सैनिक जे आहेत त्यांना आमची जी जनता जी आहे, जनता म्हणण्यापेक्षा आमचे जे पाठबळ इथून जे मिळतं भारतवासियांचं ते त्यांना एवढं प्रोत्साहित करतं की त्यामुळे ते आमचे सैनिक खुश आहेत. आणि आपली राजनीती जी आहे सर सैनिकांपासून म्हणजे आपल्या छोट्या सैनिकांपासून आम्ही जो आमचा सैनिक म्हणतो किंवा आपले सुभेदार साहेब असतील, सरदार साहेब किंवा ऑफिसर साहेब असतील, तर आपली छत्रपती शिवरायांची जी राजनीती आहे त्या राजनीतीचा म्हणजे उपयोग, ती राजनीती आजपर्यंत आमच्या मराठा बटालियन असू देत किंवा अन्य बटालियन, पंजाब असू देत किंवा बिहार रेजिमेंट, ह्या रेजिमेंटनी ती आत्मसात केलेली आहे. गनिमी कावा हा जगाच्या पाठीवर फक्त छत्रपती शिवरायांनी आणि आमच्या भारतीय सेनेमध्येच गनिमी कावा असतो.
त्या गनिमी काव्यानं आमचे साध्यातला साधा जवान शिपाई तो त्याचा वापर करतो आणि ही त्या पद्धतीने ही युद्धनीती आम्ही करतो. त्यामुळे आमचं कधी नुकसान झालं नाही, भारतीय सेनेचं पण झालं नाही आणि देशाचं पण झालं नाही. आणि तो गनिमी कावा राजकीय वर्तुळात सुद्धा आमचे आदरणीय मोदी साहेब असतील, रक्षा मंत्री असतील किंवा जेवढे पण आमचे देश चालवणारे पदाधिकारी मोठमोठे आहेत त्यांनीही सुद्धा गनिमी काव्याचाच अवलंब केलेला आहे. आणि आमच्या सैनिकाला कधीही धोका झालेला नाही आणि कायमस्वरूपी आमचा विजय असणार ही प्रतिक्रिया आमच्या सैनिकाच्या, आता जो लढतोय सीमेवर सैनिक त्याच्या पण मनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या परिवाराचा सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळं, सगळ्या देशाचा पाठिंबा असल्यामुळं ते खुश आहेत. आणि हे झालंच पाहिजे, त्यांचा नायनाट झालाच पाहिजे त्या समोरच्या परकीयांचा. हा एक म्हणजे सैनिकांच्या मनात पूर्वीपासूनच सर निश्चय आहे. कारण त्यांनी काय आजचीच ही गोष्ट नाही आहे, भरपूर देश स्वातंत्र्य झाल्यापासून त्यांनी आमच्यावर पूरवड्या केलेल्या आहेत. आणि त्याला गनिमी कावाच हा आम्ही करून शांत करू शकतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा नायनाट हा 100% आपणाला काय वाटतं आहे. सगळ्यांच्या भावना त्याच आहेत. मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो म्हणजे की सध्याची ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आहे, कायमच आपण बघितलं की 26/11 आपल्यावरती हल्ला केला, त्याच्यानंतर आधीमध्ये नेहमीच कुरापती काढे असतात. कधी असा अनुभव तुमच्या सेवेमध्ये कधी तुम्हाला जाणवला की पलीकडून असं काहीतरी एक वातावरण तयार झालं आणि त्यावेळेस तुम्हाला तिथं सामोरं जावं लागलं? हा प्रसंग कोल्हापूरचा सुपुत्र म्हणून मला गौरवानं सांगता येईल. तसं कोल्हापूरला लष्करी ऐतिहासिक परंपरा प्रचंड आहे. शिवछत्रपतींचं हे पायदूळ लागलेली नगरी आहे, ताराळींचं ही नगरी आहे. त्यामुळं सैन्य आणि कोल्हापूर याचा एक खूप मोठा संबंध आहे, प्रचंड मोठा इतिहास आहे तो. त्यावर माझ्यासारखा सामान्य शिपाईगडी काय बोलणार. आणि त्याला जिल्ह्यामध्ये सुद्धा एखादं गाव सैनिकांच्या नावानंच देशातलं एकमेव जिल्हा असा असेल की एखाद्या जिल्ह्याचं गाव किंवा देशाचं गाव सैनिकांचं, सैनिक टाकले असेल, सैनिक गिरगाव असेल, कागल तालुक्यातली बहुतांशी गावं ती सैनिक बहुल आहेत. शेजारला सांगली जवळ सुद्धा ताटपाडी बेल्ट हा सुद्धा सैनिक बहुल आहे. सातारा तर सैनिकांची पंढरी, सैनिक राजधानी म्हणता येईल. स्वराज्य राजधानी पण सातारा होता आणि सध्याची राजधानी सुद्धा साताराच म्हणते, गौरवानं म्हणता येईल. तर मी जो प्रश्न विचारला अनुभव काय, तर मी थोड्या वेळापूर्वी आमच्या मित्र शिवाजी चव्हाण यांनी रिपीट केला होता मुद्दा. तर शहीद अभिजित सूर्यवंशी हा कोल्हापूर शहराचा पहिला शहीद, कोल्हापूर शहराचा म्हणतो, जिल्ह्याचा नव्हे. तर हा पहिला शहीद. तर अभिजित सूर्यवंशी घटना 2000 सालची 25 डिसेंबर, त्यावेळेला 15 कोर म्हणजे आमचं श्रीनगर स्थित लष्कराचं मुख्यालय आहे, अत्यंत संवेदनशील मानलं जातं. युद्धाचं जे काही उत्तरी सीमा आहेत त्या सीमाचं सर्व सूत्रसंचालन जरी उधमपूर कमांडमधून होत असलं तरी खऱ्या अर्थाने जी कोर आहे, लढाऊ आक्रमक 15 कोरच्या अंडरमधून, आणि त्याच 15 कोरच्या अंडरवर आमची कोल्हापूरची स्थित बटालियन 129 बटालियन ती तैनात होती. ऍक्च्युली आमची एक कंपनी कारगिलच्या युद्धात ऍक्टिव्ह होती, त्यामध्ये अभिजितनी काम केलेलं आहे. कारगिल युद्धात आमच्या कोल्हापूरच्या प्रादेशिक सेनाचा रोल हा होता की रसद पुरवठा करणे, अम्युनिशन पुरवठा करणे, श्रीनगर टू कारगिल, कारगिल टू श्रीनगर, असं हे काम करण्याचं प्रचंड आमच्या कोल्हापूरच्या बटालियनला ते लाभलं. त्याबद्दल आम्ही खूप अभिमानी आहोत. स्वतःला धन्य समजतो की आमच्या बटालियनला युद्ध क्षेत्रात प्रत्यक्ष त्यावर काम. आत्ता सुद्धा त्याच्यानंतर पुन्हा आमची पूर्ण बटालियन फॉलो झाली आणि आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो. त्यावेळेला बटवारा गेटवर या कोल्हापूरचे सुपुत्र शहीद अभिजित सूर्यवंशी ब्राउन कंपनीच्या माध्यमातून तैनात होते. तारीख होती 25 डिसेंबर 2000. तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे श्रीनगर काश्मीर दौऱ्यावर आलेले होते आणि 15 कोरच्या आतमध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर त्यांची बैठक चालू होती. आणि जनरली आतंकवाद्यांचा देशद्रोहाचा हा प्रयत्न राहिलाय. ज्या वेळा काश्मीरमध्ये VIP व्हिजिटला येतात त्यावेळेला मोठा स्फोट घडवायचा, जागतिक प्रसिद्धी घडवून आमचं वर्चस्व काश्मीरमध्ये आहे हे दाखवण्याचा हा भ्याड प्रयत्न असतो. तर हा त्या दिवशी पण हाच प्रसंग घडला आणि एक आतंकवाद्याची कार दुपारी 12चा सुमारास असावा, 12-1चा, आतंकवाद्याची कार गेटवरून येताना जी नेहमीच्या चेकिंग ट्रॅक मधून हवी होती ती न येता ती डाव्या बाजूने आली. क्षणार्धात कोल्हापूरचा हा सुपुत्र, उंच गोरापार, देखणा 6 फूट, लग्न झालेलं नव्हतं, तसा तो नाव शिवाजी पेठ, शिवाजी पेठेचा पुत्र म्हटल्यानंतर शिवाजी पेठेसारखाच
दमदार आणि कर्तबगार हे वैशिष्ट्य आहे शिवाजी पेठेतल्या मातीचं कोल्हापूरच्या. हे सांगताना इथं परत मला गौरव वाटते. तर अभिजितने रायफल क्षणाचा वेळ न होता ताणल्यानंतर त्या आतंकवाद्यानं उर्दूमध्ये शिव्या द्यायला चालू केलं. शिव्या दिल्यानंतर आमचाही पट्टा कोल्हापूरचा, त्यानेही मराठीत कोल्हापूरची भाषेत समाचार घेतला, रायफल कॉक केली, ट्रिगर दाबला. एवढ्यात त्या आतंकवाद्यानं स्वतःजवळचा रिमोट काढला आणि त्याला आत्मघाती हमला म्हणतात. स्वतःसह त्यानं आरडीएक्सनं भरलेली ती कार उडवल्यानंतर एवढा प्रचंड ब्लास्ट झाला की तकरीबन 20-25 मिनिटं काळाकुट्ट धुरळा उडाला होता. श्रीनगर कॉर्पोरेशनची जलवाहिनी जी आहे रोड मधली गेटच्या समोर, ती साधारण 12 फूट खोल खड्डा पडला होता. त्या पायपूचे तुकडे झाले होते. साधारण 7 जवान त्यावेळेला शहीद झाले. त्यामध्ये आमचा अभिजित सूर्यवंशी हा कोल्हापूरचा सपोर्टर होता. हा रिअल ॲज इट इज. आम्ही शिवाजी चव्हाण असतील, मी असेल, आमच्या तत्कालीन 109च्या सर्व जवानांनी हा पाहिलेला आमचा अनुभव. त्याच्यानंतर आपली रिॲक्शन काय होती मग? हा, आमची रिॲक्शन सुरू झाली ना, तात्काळ सुरू झाली. जनादार आमच्या तटबंदीवरून लावलेल्या आमच्या मशीन गन असतील किंवा आमचे जागोजागी पोस्टवर तैनात असलेले सैनिक असतील, यांच्याकडून आमचा गोळीबार सुरू झाला. शिट्ट्या वाजत होत्या, सायरन वाजत होते, कारण हा एका मुख्यालयावरचा अटॅक होता. पण तो अटॅक कोल्हापूरच्या फौजनं परतून लावण्यात मोठी भूमिका बजावली. ती 109 बटालियनचे मराठा कोल्हापूर, त्या बटालियनची ब्राव कंपनी, त्या ब्राव कंपनीचा शहीद अभिजित सूर्यवंशी आणि तत्काल मला वाटते शिवाजी कंपनी कमांडर सेमवाल साहेब पण होते. शेवाल साहेब आणि दुसरे आपले ही मंडळी सर्व आणि आमचे सुभेदार, तत्कालीन सुभेदार साहेबां, हा आम्हाला ठेवा आहे आमच्यासाठी लष्करी सेवेतला 109च्या. मला पण तो आठवतो क्षण, कारण त्यावेळी माझं युनिट 142 ED रेजिमेंट जम्मूमध्ये स्थित होतं. सुंदरमध्ये त्यावेळी एवढं म्हणजे वातावरण बेकार पद्धतीचं होतं. आणि अभिजित सूर्यवंशीचं जेव्हा झालेलं त्यावेळी त्यांनी कोल्हापूरची माणसं कोण आहे म्हणजे त्यावेळी, आता ते मीडिया चालू असेल त्यावेळी मीडिया काय नसेल, कारण पहिला ते आपल्या कॅम्प मध्ये लिहून ठेवायचे ना की बाबा हा कोल्हापूरची कोण असं काय तर झालं तर. मग त्यावेळी आमची त्यावेळी म्हणजे चर्चा की असं याला त्या तिथनं बॉडी त्यावेळी कळाल्यानंतर आम्हाला पण एवढं वाईट वाटलं, कारण अभिजित सूर्यवंशी आम्ही शिवाजी पेठेतच राहत असून तो तिथल्या तिथं असून आम्हाला कधी त्याचं म्हणजे हे संवाद झाला नाही काय नाही. हाच म्हणजे शासकीय म्हणजे ज्या आर्मीचा पेशा असतोय की आम्ही एकदा त्यात जीव ओतून झोपलो की बाकीचं कुठलं लक्षच नसते. मग त्या ह्याच्यातच असतोय, ते कधी होतंय कधी पूर्ण होतंय त्या ह्याच्यामुळं हे असे क्षण असतात. मग सुंदरबनीमध्ये आम्ही होतो त्यावेळी पण अशीच, त्यावेळी तर सारखं ते आता तर मोदी साहेबांनी लई छान केले की डायरेक्ट फायर डायरेक्ट. त्यावेळी विचार करायला लागायचा की बाबा फायर करायचं, ऑर्डरी यायच्यावरनं किती व्हायचं, ते ऑर्डरी यायचोपर्यंत अर्धा म्हणजे पुढचं कार्य कम्प्लीट व्हायचं नाही. मग हे अशा गोष्टी घडल्यामुळे जरासं लई खंत एक वेळा वाटायची त्यावेळीच्या. म्हणजे हा तकरीबन 2001-2002ची गोष्ट असायची. आणि आत्ताचा त्यावेळीचा क्षण आणि आत्ताचं जे खुलेपण जमीन आसमानचा फरक तिथं घुसमटल्यासारखं असं वाटतं. आणि आता तर आपल्या जवानांना फुल हे असल्यामुळं स्वातंत्र्य दिल्यामुळं एवढं फास्ट केले. आणि ते मोदी साहेबांनी, आता मोदी साहेबांचं सारखं नाव करणं, सारखं त्यांना मोठं करणं, हे एक राजकारण्यांना ते बेकार वाटते. मात्र तिन्ही जे केलंय वस्तुस्थिती त्यावेळी वेगळी होती आणि आत्ताची वस्तुस्थिती त्यांच्यामुळे ही फरक निर्माण झालाय. म्हणून त्यांचा आपण तोंडातनं सारखं नाव निघते ते चांगल्यासाठी. युद्धस्य कथा म्हणतात की युद्धाचे सर्व थरारक प्रसंग हे आपल्याला असतात. अभिजितच्या सहीच्या वेळी आम्ही कॉलेजला होतो आणि कोल्हापूरकरांचं गाव वगैरे रिक्षावाली स्वतःचं पदरचं पैसे करून बॅनर लावले. म्हणजे लोक कसं होतं म्हणजे त्याबरोबर आलेले जवान होते, मरण यावं तर असं यावं म्हणजे त्याबरोबर ते
प्रथा असते की त्यावर जे नजीकचे त्यावर येतात, तर त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं की इतकं त्यावेळी 2 वर्ष आमचं 2 वर्ष कंप्लीट होऊन बदली व्हायची. त्यावेळी आम्ही 1 वर्ष वाढवून घेतलं. आम्हाला 1 वर्ष वाढवल्यानंतर आम्हाला खोळ्यात काढलं. अरे तू पागल है क्या साला, 2 साल के बाद पोस्टिंग होती है, तुम 1 साल बढ़ाया, किस लिए बढ़ाया, पागल क्या. मग त्यावेळी जोश असायचा आमच्या मनात, जोश असायचा. अरे हा काय होते ह्यासाठी त्यावेळी सगळं ते कोल्हापूरच्या म्हणायचे, रिक्षावाल्यांचा मुद्दा घेतला तर कोल्हापूरची रिक्षाच नाही, कोल्हापूरची जनता या मातीत काय आहे म्हणजे कुछ बात आहे ऐसी. हा. नाही विशेष वेगळा इथला आणि त्यात शिवाजी पेठ म्हणल्यावर इथलं रांगडेपण, इथला भावा, इथला नादखोळा हे शब्द काश्मीरमध्ये सुद्धा सैनिक तोंडात वापरत असतात. हे तो तुम्हाला मी अगोदर सांगतो. आम्ही सुद्धा तिथं हे भावा म्हणून एकमेकांना हाक मारतो. ते कोल्हापूरचं पाणी आहे. आपण कोल्हापूरकरांचा नादच कोणत्याही बाबतीत त्याचं प्रेम असेल, आदरातिथ्य असेल, जीवाला जीव देण्याची जी कला ही असेल, हृदयातनं भावना असेल, ती आमच्या कोल्हापूरकरांची वैश्विक देशी पातळीवर वैश्विक आहे हे तुम्ही अभिमानानं सांगतो. आणि दुसरी गोष्ट शेर आता आठवते जाताना जो नेहमीच आपण ऐकतो 15 ऑगस्टला 26 जानेवारीला, परोसी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है दम ये बाजू कातिल में कितना है. तर पाकिस्तान सावध संपवत आहोत, बेचराग करत आहोत, राख रांगोळी करत आहोत. या भारतीय माजी सैनिकांचा आणि भारतवासियांचा तुम्हाला हिंदुस्थानातून इशारा आहे. आता फक्त आमच्या सेनेची झलक पाहिलात. मूळ पिन पिक्चर व्याप्त काश्मीर मोठ्यात घेऊनच आम्ही मागे येत आहोत. हे तुम्हाला या निमित्तानं पाक राज्यकर्त्यांना, पाक सेनेला, पाकिस्तानच्या जनतेला आणि आत हिंदुस्थानात दडलेल्या देशद्रोह्यांना या निमित्तानं संदेश देतो. आता तुमचं काय, एकदा पाकिस्तानचा निकाल आता लावत आहोत आणि पाकिस्तानचा निकाल लावून शांत झाल्यानंतर आमच्या बंदुका आत जे देशद्रोही लपलेत त्यांच्या मागे आमची भारतीय सेना लागल्याचं राहिलं नाही. हे पुढला ऍडव्हान्टेज तुम्हाला आजच सांगतो. जय हिंद, वंदे मातरम. टीव्ही नेक्स्ट आम्हाला इथं बोलवलं, सैनिकी पेशा आठवणींना उजाळा दिला, त्याबद्दल मी टीव्ही नेक्स्ट मराठीचं खूप खूप कोल्हापूर सैनिक परिवार, महाराष्ट्र सैनिक परिवार आणि देशाच्या सैनिक परिवारावतीनं आपले आभार मानतो. जय हिंद, वंदे मातरम. आणि पीओपी घेण्याचं जे आपलं म्हणजे आता जी संधी आहे ती पुन्हा कधी मिळणार नाही. आणि ही आत्ताच संधी आहे आणि ती संधी आता पूर्णपणे करावी हीच आपली एक जनतेची अपेक्षा आहे. माजी सैनिकांची सर्वांचीच अपेक्षा आहे की एकदा एक गाव 2 तुकडे होण्याची संधी योगायोगाने सगळे संधी लावलेले आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या तमाम 140 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व किंवा भावभावना घेऊन एकदा पीओके पाक व्यक्त काश्मीर घ्यावा अशी भावना आहेत. त्यामुळे सैनिकांनी सांगितलं की सर्वांनी संयमानं राहावं, सोशल मीडियाचा गांभीर्यानं वापर करावा. लोकशाही आपली भक्कम आहे, लोकशाही भक्कम दाखवून दिलेली आहे. आपण बाईकसाठी 105 आहोत हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि संदीप सरने या सर्व चर्चेचा समारोप करतो. तर 2 गोष्टींवरती मी समारोप करतो. एक म्हणजे तुम्ही मगाशी कोल्हापूरच्या सैनिकांच्या ह्याच्यात किती मोठं योगदान आहे हेच तुम्ही सांगितलं. बोलण्याच्या ओघात तुम्ही भावा आणि हे सगळे शब्द काश्मीरमध्ये ऐकायला मिळतात. या कोल्हापूरकरांचं एक वैशिष्ट्य आहे, कुठलीही गोष्ट चपलक शब्दामध्ये कशी मांडायची. काही दिवसांपूर्वी एक बॅनरची चर्चा होती की मारल्यानंतर कळते सुजलंय कुठं कुठं. आता कळेल पाकिस्तानला की त्यांचं कुठं कुठं सुजलं, ते कुठं कुठं सुजलं ते आपल्याला कळून येईल. आणि सगळ्यात महत्वाची मगाशी सर तुम्ही उरी द स्ट्राईक नावाचा उल्लेख केला, मी त्याच्यावरतीच शेवटची कमेंट घेतो. त्याच्यामध्ये डायलॉग होता हाऊ इज द जोश. मी तुम्हाला विचारतोय हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश. माजी सैनिकांचा हाच जोश पाकिस्तानला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे सीमेवरती लढणारे सुद्धा सैनिक तितके अगदी ताकदवान आहेत, खंबीर आहेत. माहित नाही उद्याची चर्चा कदाचित आम्ही यावरती करू शकेल. आम्हाला तमाम देशवासियांची इच्छा आहे की पाकव्याप्त असणारं काश्मीर भारतामध्ये विलीन झालेलं आहे. आपण इथंच थांबू, पण टीव्ही नेक्स्ट मराठीवरती याच आज दिवसभराच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण स्टुडिओच्या माध्यमातून नेहमीच चर्चा करीत राहणार आहोत. त्यासाठी पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी. जय हिंद. जय हिंद.